वाजलेत 7:15. तर आईंचं वगैरे इथं कीर्तन बघणं चालू आहे. परी आपली पारुशी विचारते. आजचं वातावरण ढगाळ आहे आणि काल म्हटलं तर तुम्हाला भरपूर असं वारं आणि पाऊस सुद्धा झालाय. भरपूर असं वारं पाऊस आणि आपले कपडे सगळे धुवून झालेत. तर तिकडं बाहेर साड्या वगैरे असतात. कालचे लग्नाचे कपडे वगैरे भरपूर असे होते. आत आहेत थोडे. तर बरं पाऊस पडलाय. आंघोळ कधी करणार? हा मोरपीस आणि दाखवायला जा. कसं आणले मोरपीस बघू पाहुण्याकडनं. अण्णांची दीदीकडनं आणले. आणि आपलं परीचं बघा डोळा आता पूर्ण असं भरून निघाले. बघू पिल्लू जरा. तर असं ना अजून हातला दुखतंय पण सगळं क्लिअर व्हायला आता. तर असं मोरपीस आणले अण्णांच्या दीदीच्या घरातनं आपल्या. हा आत नीट ठेव व्यवस्थित. आता काय सगळं साफसफाई झालं ना त्याला डेकोरेशन करून ठेवूया. हो तिकडं मोरला येत का बघ बाई. अजून पडते का नाही परी का? हा गुड मॉर्निंग. साई सम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बरं का. तर सकाळचे कपडे झाले, स्वयंपाक झाला, तर सगळं झालंय. देवपूजा तेवढे राहिले कारण की आज साईकडे नंबर आहे. पोरं थकली होती काल तर साई आता करेल. आणि भरपूर असं आबळ आले. आज म्हणते भांडी वगैरे घासून घ्यावं आणि एक 2 ते 3 असं 2 ब्लँकेट एक दरी असं मी धुवून टाकलं सकाळ सकाळी. कारण की दररोज थोडं थोडं जरा धुतलं थोडं लोड कमी होईल आणि कसं आपल्याला उचलायला पण ते ताप होतं. आणि एरवी मला हे आपटून हे करून देतात पण त्यांचं पण हात दुखेल ना, म्हणून म्हटलं 2-2ने सुरुवात करावं. तर असे 2-2 ब्लँकेट आणि दरी असं धुवून घातलंय. आणि वातावरण पण बेकार आहे. वाळतंय की नाही काम माहिती. आणि आज आपल्याला काढायचं किचनचा पसारा. वाळत म्हणजे ऊन जर पडलं तर. स्वयंपाक झालाय. रात्रीचा थोडा भात होता तर तो आपलं ह्याच्यामध्ये तव्यामध्येच फिरून घेतला आणि भात ठेवला शेगडीला. आणि कपडे वगैरे आपले सगळे धुवून झालेत. आणि असे 2 ब्लँकेट धुतले. चला आज यांना बाहेर जायचं होतं. म्हणलं बाहेर जायच्या अगोदर जे वरचे डबे आहेत ना येतात हाताला पण खुर्चीवरून घ्यावं लागतं. आणि कसं होतं प्रत्येक डब्याला खाली उतर परत खुर्चीवर चढा परत डबा घ्या आणि जागा बदला. यापेक्षा ना हे होते घरात तर पटापट डबे काढून घेतले. आणि बाकीचं ह्यांचं काय काम नव्हतं बरं का. फक्त काम होतं तर डबे काढून देणं बस इतकंच होतं. आणि इन्व्हर्टरचं पाणी पण खूप कमी झालंय. आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामुळं इन्व्हर्टरचा वापर जास्त होतो. आणि आपले बरेच कुरवड्या पापड्या शेवया जे आहेत गेल्या वर्षीची पण शिल्लक आहेत, ह्या वर्षीची पण शिल्लक आहेत. बरंच असं स्टॉक आहे. आणि सई आणि परी माझ्या मदतीला असतात बरं का. सध्या तुम्हाला परी दिसत असेल पण जेव्हा परी दिसते ना त्यावेळेस सईच्या हातात कॅमेरा असतो बरं का. सई पण माझी खूप गुणाची आहे. जेव्हा कॅमेरा ऑफ असतो म्हणजे आता दोघी पण मला कामाला हाताखाली मदत करू लागलेत बरं का. आता खूप समजून घेतात मुलं. जसं मुलं मोठे होतील ना तसं त्यांना कळू लागतं की हा बाबा आईला किती काम पडतं, आजीला किती काम पडतं आणि आपण थोडंसं काम करू लागल्यावर किती फरक पडतं हे मुलांना कळणं जास्त गरजेचं आहे. जसं मी आता डब्बे वगैरे काढलं ना लगेच परीनं टोपणं वगैरे नेणं तिचं चालू होतं. तसंच आईंचं इथं बघा. तुम्हाला खरं सांगते आईंचं एक मला इतका मोठा आधार आहे ना, खूप मोठा आधार. तर आम्ही काय केलं जे जे आता आपण जे कुरवड्या पापड्या वेपर्स काही काही बनवलं आहे ना ते सगळं एका साडीवरती ना वाळत घालतो उन्हाला. सध्या तरी ऊन म्हणून काही प्रकार नाही. भांडे तर मी सगळे काढायला लागले पण इतकं जबरदस्त टेन्शन होतं ना तुम्हाला सांगते. एक 5-6 दिवस झाले मला वाटतं सगळीकडे ढगाळ वातावरण असेल. कारण की माझ्या जेव्हा आईचा माझ्या दोन्ही बहिणींचा फोन येतो त्यावेळेस सेम वातावरण असतं. म्हणजे आपण विचारतोच की कसं काय ऊन किती आहे काय. तर बोलण्यात येतच आभाळ ढगाळ वातावरण मला वाटतं सगळीकडंच आहे. कारण की उष्णतेची लाट इतकी जबरदस्त आले ते उष्णतेचं पूर्ण रूपांतर संध्याकाळी वारं कावदान ह्याच्यामध्ये होतं. पाऊस तर येतच नाही, नुसतं नुकसान आणि कचरा पाला पाडून जातो बरं का. तर इतकं रिस्क घेऊन आम्ही हे सगळं काढले. तुम्ही बघू शकता वातावरणमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवत असेल. अगदी असं ढगाढगाळ वातावरण आहे. असं ऊन वगैरे काही नाही. कारण की सकाळचे 8:30 वाजले जेव्हा मी आणि आई आम्हीच घरातल्या घरात भांडे घासतो ना. तुम्हाला खरं सांगू का 6-6:30 किंवा जास्तीत जास्त 7-7:30ला मी आई भांडे काढतो. आणि 9-9:30 पर्यंत पूर्ण भांडे आमचे घासून होतात. पण ह्यावेळेस कसं झाले तर ह्यांनी वरडत होते की भरपूर असं लोड झाले. जे आपली विमा आत्या आहे ना ते येणार होते भांडे घासायला. आज साईबाईचा नंबर आहे. साईबाई देवपूजा करते इकडे. म्हणजे सगळे भांडे काढून झालेत. आणि इन्व्हर्टरचं पाणी संपले बोलले ना तर जाता जाता ह्यांना म्हणलं आधी इन्व्हर्टरचं पाणी काढून घ्या. कामात काम म्हणतात का नाही ते ह्याला म्हणतात. आधीच काम कमी म्हटल्यासारखं नवीनच काम लागलेलं आहे. आणि काय होतंय हाताला इन्व्हर्टर येत नाही. आणि टिपायवरती स्टूल ठेवायचं. स्टूलवरती ह्यांनी परत ते स्टूल वाकडं तिकडं होण्याबरोबर का नाही धरायचं. म्हणजे जास्तीत काय धरावं लागत नाही पण एक सेफ्टी म्हणून धरायला लागते बरं का. तर ॲसिड वतनं चालेल. किमान 1-2 बाटल्या तरी का नाही ॲसिड वतनं गरजेचं आहे. आणि त्यात आमचं कसं खूप जुन्या काळातलं इन्व्हर्टर आहे. मला वाटतं 19-18 वर्षे तरी झाले असतील.
तर त्यामुळं का नाही थोडंसं त्याला जास्ती लक्ष द्यावं लागतं, ॲटोमॅटिक वगैरे नाही आहे. आणि इकडं परूबाईला पाहिजे होतं चहा दूध, तर सई पण चहा दूध घेतली नव्हती. सईबाईचं चालले अगदी मनापासून देवपूजा, कारण की आपली परी आहे का जास्तीच तिला नंबरच देत नाही. देते ती कधी देत नाही ते सांगते. कधी कधी सई कंठावून उशिरा झोपते, मग ते परीला नाही आवडत. मग आज सईचा नंबर आलाय आणि आंबेसुद्धा घरात आहेत. तर आंबे पण चांगले मोठे होते बरं का. तर आईनं दाखवलं आंबे आणि ठेवा म्हणले का बाजूला, कारण की आपलं किचन आपल्याला करायचं मोकळं. तर प्युअर चहा देत नाही दोघींना, चहा दूध असं असतं. आणि प्रॉपर चहा दूध घरात लागतंच लागतं, कारण की चहाचं इतकं डेंजर घरात असं व्यसन आहे ना सगळ्यांनाच, म्हणजे ते एक सवय लागली बरं का. आईची मदत तुम्हाला सांगते. आता हे तर ना जाणारे सोलापूरला, ह्यांची तयारी चालू आहे. त्या अगोदर हे गेलेत मळ्याला. आणि तर सईची, परीची, आईची, सगळ्यांची माझी मदत चालू आहे. धावपळ तर होतेच होते. त्याला दम नसतं पायाला, की एक भिंगरी बांधल्यासारखं बरं का. इतके पाय दुखू लागले होते भरपूर. असं बाहेर हेलपाटा होता. तिथं परिबाईचं सकाळ सकाळ निवांत आंबा खाणं चालू आहे. तर आज पौर्णिमा आहे ना, तर पौर्णिमेच्या दिवशी ह्या मावशी येतात. तर ह्या मावशींना का नाही काहीतरी आजार होतं, त्यांची थोडीशी विचारपूस चालली, कारण की ह्या आहेत आपल्या मावशी ओळखीच्या. मंगळवार शुक्रवार पौर्णिमाला येतात. ह्या इमात्या तुम्हाला तर माहितीच आहे. तर इमात्या आलेत बरं का. तिला हे खूप चांगलं झालं बरं का माझ्यासाठी, कारण की जेव्हापासून मी गावावरून आले तेव्हापासून अगदी धावपळ धावपळ, जीवाला रेस्ट म्हणून अजिबात नाही. तर मी सांगते आळीपाळीना आमचं असं भांडी धुणं चालू बरं का. मी काही म्हणजे भांडी धुवून गेली, परत माझ्यानंतर आई धुतल्या, परत आईना रेस्ट दिलं, परत मी धुतले. जेव्हा आईना भांडी धुवायला मी देत होते त्यावेळेस आपलं किचनचं जे काम आहे ना, जे काही भांडी शिल्लक राहिलेले ते सगळं घेऊन येणे, जे काय आपले भरणे असते तर मी सगळ्या भरण्यातले जे जे आपले डाळी शेंगदाण्याच्या कुटापासून ते भाजलेल्या शेंगदाण्यापासून ते सांडग्यापासून ते सगळं एका कॅरी बॅगमध्ये मी पॅक करून ठेवले. ते जेणेकरून कणे जेव्हा आपण डबे भरेल त्यावेळेस सोपं पडतं, आणि ह्यात त्यात काढण्यापेक्षा कॅरी बॅग मधून भरून ठेवलेलं बरं पडते बरं का. आता इथं परीची सईची मदत चालू बरं का, खूप मदत होते. म्हटलं भांडी आत वाळत घालण्यापेक्षा इथंच बाहेर घालावं. आणि एरवी ना मी आतच भांडे घासते. आत म्हणजे जिथं आपण स्वयंपाक करतो तिथलं स्पेस खूप असं मोठं आहे. होम टूर दिलेला मी, तुम्ही बघा, भरपूर असं स्पेस आहे. पण ह्या इमात्या बोलल्या की आज खूप ऊन आहे, सावलीलाच करूया, कारण की जास्तीचं का ऊन आलं नव्हतं. पण शेवटी अनुभव आहे बरं का आईंचा आणि या इमात्याचं म्हणाले की आबाळाचं ऊन, भरपूर असं ऊन असतं बरं का, चटके लागतात. आणि आपला पत्रा काय कामाचा, मग आपल्याला उपयोग नाही तर मग कशाला उपयोग. तर सावलीत एक वेळेस घेतलं भांडे घासायला, एक चांगलंच झालं बरं का. तर आमच्या शेजारचे सुद्धा का नाही तुम्हाला दिसत असेल ते सुद्धा पसारा काढलेत. अख्खं गाव सगळं जशी दसऱ्याची साफसफाई असते ना तशी साफसफाई चालू आहे. आता मी आत रूम साफ करायला आले किचन, तर आई धुत आहेत बरं का भांडे. तर इतकी मदत होते ना आईची, जबरदस्त अशी मदत होते. मी जे जे मोठे मेन भांडे आहेत का ते सगळं असं धुवून आलेली. आणि आपलं हे किचन पण साफ करणं गरजेचं आहे. जोपर्यंत किचन साफ होत नाही तोपर्यंत भांडी तर आत आणता येत नाही. आणि विशेष दुसरी भीती म्हणजे काय सांगू का, जितकं दुपारी ऊन पडते 3 वाजल्यापासून भीतीचं वातावरण, अगदी वारं कावदान पाऊस, मग भांडे घासल्याच का उपयोग नाही. हो म्हणा मी बाहेर ना बरंच असं काय काय वाळत घातलेलं, अक्षरशः रव्यापासून पोहेपासून कुरड्या पापड्या वेपर्स जे काही आहे ते सगळं आम्ही उन्हाला घातलं. जसं की परवा ना आम्ही वर्षभराची चिंच जी साठवली होती ना, चिंच सकट वाळत घातलेलं. मग अशक्य गोष्ट आहे बरं का एक एक सगळं आत आणणे. त्यामुळं की नाही पटापट आवरायचं आमचं चाललंय. जसं कोणाला काम दिसेल तसं सगळी कामं करत होती. तर माझं एक असं म्हणणं होतं की डबे तर घासून झाले होते, इतकंच भांडे राहिले होते. आणि जास्त पण माझ्याकडे प्लास्टिकचे भरणे आहेत, आणि त्या भरण्या पण पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे बरं का. स्टीलच्या भांड्यात ठेवलं किती तुम्ही डबे तर काहीही कळत नाही, लक्षात राहत नाही, आळ्याजाळ्या होऊन जातात. आमच्या शेजारच्या सासूबाई सुद्धा आलेत बरं का गप्पा मारण्यासाठी. प्रत्येकांचं काय तर काय काम चालूच आहे, तुझं किती माझं किती हेच बोलण्यात. तर माझं मगाशी अर्धवट किचन झालेलं, परत मी बाहेर गेले, परत मी आत आले. अशा धावपळी दिवस गेले ना आज मी तुम्हाला सांगू शकत नाही. अक्षरशः ना इतकं दमायला आलेलं भरपूर, कारण की उन्हातून आत येणे, परत उन्हात जाणे, त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. आणि कालचा प्रवास, काल दिवसभर आमचा प्रवास झालाय इकडे तिकडे. परत पहाटे लवकर 4:30 वाजता उठले, म्हणजे झोपच नसते. काय होतं एक प्रकारचं म्हणजे मनात टेन्शन असतं की काम कधी उरकायचं. तर एक नियोजन एक असतं डोक्यामध्ये. हे पण तयार होऊन ना सोलापूरला निघालेत. तर आपल्या गाडीचा आज ना नंबर वगैरे प्लेट बसवायचं आहे, प्लस गाडीचं कव्हर सुद्धा आणायचंय. तर ते काम सोलापूरला होतं आणि तिथं जाणं म्हणजे भाग होतं, ते गेले. तर इथं आमचं चाललंय साफसफाईचं कंटिन्यू. परत माझा आत येऊन परत मी राहिलेलं काम करते. काय होतंय, मला काम पडतंय म्हणून आई करतात,
आईला काम पडते म्हणून मी करते. ह्या आमच्या दोघीच्या ह्याच्यामध्ये थोडीशी धावपळ होते. शक्यतो मी आईना आत येऊच दिले नाही. काय होतंय, मीच आत बाहेर करून माझं इतकं पाय दुखत होते, तर आईंचं किती दुखल. तर आईंना तिथंच सावलीत रेस्ट. आणि जे आपले किचनचे खालचे कप्पे वगैरे आहेत ते आता मी जिथलं साफ करते ते आहे आपलं पिठाचं सेक्शन. तर पिठाचे डबे वगैरे असतात, अगदी स्वच्छ असं ना माझं पुसून चाललंय. कारण की जेव्हा जेव्हा झुरळ वगैरे होऊन आपण काळजी घेतो ना, मग मी काय करते, ज्यावेळेस आपण निरमा साबण लावून जेव्हा धुतो ना, तर त्याच वेळेस मी ना झुरळाचं जे खडू आहे का ते खडू मारून घेते पेपर टाकायच्या अगोदर, म्हणजे चिंता नाही. आणि किती जर आहे ना तुम्ही काळजी घेतली झुरळाची, खरं सांगू का, खोटं अजिबात बोलत नाही, एक ना एक झुरळ महिन्याभरात होतच होतो. कितीही क्लीन करा, अगदी घर अक्षरशः असं क्लीन दिसतंय, असं वाटतंय ना अर्धा एक तास असंच ठेवावं. पण भांडी तर आत आणायलाच पाहिजे. आणि पाणी बदलून करणे माझं पुसणं चालू आहे. कारण की सारखी जरी पुसत जरी असले, आपली गिरणी आहे ना किचनमध्ये असते, थोडं का होईना पीठ जातंच, त्यामुळे धुरळा कुठे दिसेल तिथे ना माझं पुसणं चालू आहे. आणि एवढी डीप क्लिनिंग ना कुठल्या तरी कारणास्तवच करतो. हा, एरवी तेरवी पण आपली क्लिनिंग असते, पण एवढी प्रॉपर नसते बरं का. एकतर पुसापुशी तर असते, झडकाझडकी असते, जाळ्या आळ्या काढणे असते, पण एवढी भांडी सगळे काढून अशक्य. मग आमचं वर्षातून 2दा तरी नाही आम्ही काढतो. दसऱ्यात तर आपण सगळेच काढतो, आणि यात्रेच्या निमित्ताने पण आपल्या गावात कने सगळेच असं क्लिनिंग करतात. तर आत्ताच का नाही जे काय असेल ना मी करून घेते. जसं की कपाट पूर्ण पुसणे. आता तुम्ही म्हणलं चाल ह्या फर्निचरला कशी पुसते, पण अगदी अलगद पुसायचं, काही प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा आपण कपाटे वगैरे उघडतो, चिकट ते डाग पडलेले असतात, तर हलकं काढून कोरड्या कापडाने लगेच पुसून घेते. सईबाईची पण माझी मदत चालेल. जिथं माझ्या हाताला येत नाही तिथं सईबाई माझ्या कामाला येते बरं का. बेडरूमची पण साफसफाई सईनं बरीच केलेली. ही स्टीलची भांडी ना अशक्य काढणं, कारण की आम्ही प्रॉपर असं ना ह्याला ठोकलेलं, त्यामुळे ते काही निघत नाही. मग तिथेच माझ्याकडे घासणं चालू आहे आणि पुसून घेणं चालू आहे. जे काय शिल्लक छोटे चटरपटर भांडी होते ते सईबाईला तिथं देणं चालू आहे. आज पौर्णिमा, भीमात्याचा आणि आईची पौर्णिमा होती. तुम्हाला मी बोललेली, जेव्हा माझ्या घरी कोणी काम आली होती मी त्यांना जेवल्याशिवाय अजिबात पाठवत नाही. मी आधी सांगत असते डबा वगैरे आणू नका, जे काय आपण खातो तेच त्यांना मी देते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि डबा आणा करा, ते मळ्यातलं वेगळं असतं आणि घरात वेगळं असतं बरं का. घर म्हटलंय कशाला. आणि कधीही माझ्या तुम्ही घरी याल ना 2-3 चपात्या तुम्हाला एक्स्ट्रा दिसणार, म्हणजे दिसणारच बरं का. आणि छान वाटते. आणि ते डबा आणा खा, त्यात काही मला बरोबर वाटत नाही. आणि पौर्णिमा असेल असं मी आत्यांचं गृहीत धरलं होते, कारण आपल्या गावात आहे ना रविवार आणि पौर्णिमा शक्यतो सगळ्या बाया 100% करतात. पण आपल्या घरी आई करतात पौर्णिमा, त्यामुळे मी करत नाही. रविवारचं जर बोलला तर मी जेव्हा मला म्हणजे मनात येईल त्याच वेळेस मी धरणार आहे बरं का. तर सगळ्या पट्ट्या आपल्या लाईटीचे पुसणं चालू आहे. आणि मी अगदी काळजी घेऊन करते बरं का. 1 वाजले दुपारचे, सगळ्यांची जेवणं फराळ करणं चालू आहे. तर इतके सगळे भांडे झाले आणि आपलं सगळं उन्हाला वाळून झाले बरं का. तर छोटेसे जे डबे आहेत तेवढेच राहिलेले आहेत. तर सगळे भांडे घासून मांडून झाले. चहा प्यायचा टायमिंग, चहा पिऊन झाला. आणि सईच्या आजीला मॉरिस चालले, आजी आपली थकली आहे म्हणून. पोरं बघा किती काळजी करतात आजीची. आणि इथं माझी सगळी भांडी मांडून झालेली आहेत. जे मला लागतात ते एकदम पुढं भरण्यात ठेवले. जे लागत नाही थोडंसं पाठीमागं ठेवले. थोडंसं कचरा राहिलाय ते सुद्धा मी लगेच जाळून टाकेल. त्यावेळेसचं काम त्यावेळेस केलं तर खूप छान वाटतं. ते पेंडिंग काम ठेवलं ना उगच ते ओझं असल्यासारखं वाटतं. आणि पडदा सुद्धा मी ह्यांच्याकडे लावून घेणार आहे. सकाळी ते मारुती म्हणजे आपलं हनुमान जयंती असल्यामुळे नारळ फोडलेलं होतं. मी तुम्हाला खरं सांगू का, सकाळीच किसून घेतलं. काय होते, तसंच जर ते नारळाचा भकाल जर पडला तर ते खराब होतं आणि कामाच्या नादात परत बघणं सुद्धा अशक्य. फ्रीजमध्ये जरी ठेवलं तर ते चिकट होतं. त्यामुळे मी किसून लागलंच उन्हाला वाळवून ठेवले. कामात काम. आणि इथं सुद्धा मला पडदा लावून घ्यायचं आहे. तर जिथल्या तिथं सगळ्या भरण्या त्यांच्या सामानात सकट गेलेलं आहे. आणि आराम न करता लागलंच ना स्वयंपाकाला लागले. तर आपले पूर्ण भांडे 2:30 वाजता घासून झाले. तिथून सगळे भांडे पुसून आणि ज्या त्या डब्यात भरणे खूप असं जिकिराचं काम आहे बरं का. आणि आईची पौर्णिमा बसले की बसते. आणि बाहेर कालच्यासारखं भरपूर असं आभाळ आले. कुकर लावले, डाळ भात आणि फ्लावर चिरून पाण्यात टाकले. आणि आपलं जे साहित्य आता स्वयंपाकाला लागते ते सगळं, जसं की कणिक मळून घेतले. आणि बघू आमरसचं काय होते, कारण की सईपरी आंबे खातात, त्यामुळे मी आमरस करायची अजिबात गडबड करत नाही. मुलं खातात तर खाऊ दे असं बोलते. तर हे सुद्धा सोलापूरला गेलेले, तर आत्ता आलेत. कशासाठी गेलता सोलापूरला सांगा तुम्हीच. नंबर प्लेट आणावी होती गाडीची. काय नंबर गाडीचा आपल्या? 60-20 असं आपल्या गाडीला नंबर मिळाले. तर पूर्ण दिवस गेला का नाही. कवर आणलं काय त्यांच्यातर्फे का विकत आणलं? त्यांच्यातर्फे नाही विकत आणला. आणि येताना कवर मला वाटलं त्यांनी देते. त्या दिवशी म्हणतो ते किती
विकत आणलं. आपण बायला आणलं तिथनं का? नाही शोरूम तिथनंच का? कवर पण आणला आणि हे पण दबलेत. लगेच मळ्याचे कपडे घालून मळ्याकडं चाललेत. काय होते सकाळी 11 साडे11ला गेले ते वाटतं का नाही. आमचं काम चालू व्हायला गेलेलं आणि काम संपल्यावरती हे आलेत. ते पण दमले आणि आम्ही पण दमले. आज म्हणते चूलच पेटवायची नाही कारण की वातावरण बरोबर नाही. एकदम जर वारं कावताना आलं तर सगळं फिसकटते, मुडत जाते स्वयंपाकाचा. म्हटलं आणि काय त्यात भांडी लावून घेतली आणि जो आपला कचरा वगैरे आहे ना लगेच मी जाळून घेते. पेपर वगैरे आहे का मग ते बरं वाटतं एकदम. तेवढं पाणी पण आलं, कामात काम, पाणी भरून घेतलं. परत तिथं आपली गाडी आहे ना तिथलं झाडता येत नाही. गाडी नाही आहे म्हटल्यानंतर तिथलं सगळं झाडून घेतलं. जे आपलं रोजचं आहे नेहमीचं रुटीन, 4 खोल्या झाडायच्या, भांडे वगैरे सगळं करून घेतलं. असा दिवसभराचा रुटीन होता बरं का. लागलंच पटकन डाळ तडका टाकते आणि तव्यात न करता भाजी कढईतच बनवणार आहे मी फ्लावरची बिन पाण्याची. आणि चपात्या पण करून घेते. स्वयंपाक केलं की एकदाच मोकळं होते. आणि गावात देवाला पाया पडायला जायचं. दर पौर्णिमेला आम्ही सिद्धनाथाला जातो पाया पडण्यासाठी. तर सगळे गावातले सगळे जातात. खूप छान वाटतं पौर्णिमेला. आणि मग आराम करेन. जर मी आराम करायला जर बसली तर झालं, मग दुसरं काही काम होत नाही. 5 मिनिट वरपर्यंत आपलं सगळं काम फिसकटतं आणि उशीर होतं कामाला. तर असं आमचं दिवसभराचं रुटीन होतं बरं का. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.